उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका की आय का एक महत्वपूर्ण स्रोत संपत्ति कर है, लेकिन शहर के कई संपत्ति धारक हाउस टैक्स का भुगतान नहीं कर रहे हैं, जिससे महानगर पालिका को भारी नुकसान हो रहा है। इन बकाया संपत्ति धारकों को समय समय पर नोटिस भी जारी किए जाते हैं, फिर भी इन नोटिसों का पालन बाकायदा नहीं कर रहे हैं। ऐसे में अब उल्लासनगर मनपा ऐसे संपत्ति धारकों के खिलाफ आक्रामक हो गई है और जल्द ही ऐसे बकायेदारों पर सख्त कार्रवाई करते हुए उनकी संपत्ति नीलाम करेगी। मनपा आयुक्त अजीत शेख ने मीडिया को जानकारी दी कि ऐसी संपत्तियों को कानून के मुताबिक जब्त कर 10 जुलाई को नीलाम किया जाएगा। महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स हा महत्त्वाचा सोर्स आहे आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती थकबाकी नागरिकांकडे आहे। त्याबाबत आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना संपर्क साधलेला आहे, त्यांना नोटीस दिलेले आहे, त्यांना वॉरंट दिलेले आहे आणि त्यांना आवाहनही केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, वेळोवेळी लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे नागरिकांनी त्यांच्याकडचं टॅक्सचा भरणा केलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही आता काही धडक कृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे कायद्यामधले जे आयुध आहेत, कायद्यामध्ये आम्हाला जे काही अधिकार प्राप्त आहेत म्हणजे जप्ती करणं, त्यांच्या प्रॉपर्टी अटकावणी करणं, त्यांचा लिलाव करणं, अशा ज्या आयुध आहेत त्याचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसामध्ये आपल्या 17 प्रॉपर्टीज शहरामधले जे अटकावणी केलेले आहेत किंवा जप्ती केलेले आहे त्यांचा लिलाव केला जाणार आहे। तशा प्रकारचं आम्ही जाहिरात सुद्धा पेपरला दिलेली आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यासाठी आवश्यक ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते करण्यात आलेले आहे। ह्याबाबत 10 जुलैला याची प्रोसिजर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।